पुढची बातमी, जनगणनेच्या संदर्भात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सध्या शाब्दिक वाद निर्माण झाले। कारण जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसी साठी स्वतंत्र रकाना नसण्यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सध्या लेटर वॉर रंगलेला आहे। उमेश या ठिकाणी आहे, त्यांनी मंडल यात्रा काढली होती, जनजागृती करण्यासाठी त्यांचे पण प्रयत्न आहेत आणि ओबीसीच्या विविध संघटना या संदर्भामध्ये सातत्याने भूमिका घेत असताना बीजेपीतले ओबीसीचे नेते मात्र मूग गिळून बसलेले आहेत। ते फक्त पदाला चिटकून बसलेले आहेत। त्यांनी पदाला चिटकून न बसता ओबीसीच्या हिताची भूमिका घ्यावी आणि त्यामध्ये आपली स्पष्ट भूमिका त्यांनी निर्धारित करावी। या देशामध्ये पहिल्यांदा ओबीसीची जनगणना 1931च्या नंतर होतात आहे। आजपर्यंत काँग्रेसनी कधीच ओबीसीच्या जनगणनेचा विषय घेतला नाही की ओबीसीची जनगणना केली नाही। कारण की जर आपण पाहायला गेलं सलग 2014 पर्यंत काँग्रेसची सरकार होती, पण त्यांना त्यावेळेस कधीही जाग आलेली नाही आहे। आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय जो आहे तो एप्रिल 2025 ला घेतला आणि त्यानंतर जनगणना ओबीसीची जी आहे ही होणारच आहे याची आम्हाला 100% खात्री आहे।